हॅलो एव्हरीवन, वेलकम टू आवर युट्यूब चॅनल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कशन करणार आहोत BSNL ची जी रिक्रुटमेंट प्रसिद्ध झालेली आहे, ज्युनियर टेलिकॉम ऑफिसर. या रिक्रुटमेंट बद्दलच्या सर्व डिटेल्स आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मग त्यामध्ये या रिक्रुटमेंटसाठी कोण कोण इलिजिबल असणार आहे, ऍप्लिकेशन करण्याच्या डेट्स काय असणार आहेत, पेपर पॅटर्न कसा असेल, यासाठीचा सिलेबस काय आहे आणि इतरही इम्पॉर्टंट गोष्टी जसे की तुम्हाला बॉन्ड करावा लागेल का, हा बॉन्ड किती वर्षांचा असेल, ट्रेनिंग पिरियड किती असेल, कोण कोण ऍप्लिकेशन करू शकतं, एज लिमिट काय आहे, ह्या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. यामुळे तुमच्या सर्व गोष्टी या क्लिअर होणार आहेत. तर लक्षात घ्या, BSNL अर्थात भारत संचार निगम लिमिटेड, जे भारत सरकारचे एक एंटरप्राइज आहे, या भारत सरकारच्या एंटरप्राइज मार्फत ज्युनियर टेलिकॉम ऑफिसर अर्थात JTO या पदांसाठीची रिक्रुटमेंट ही प्रसिद्ध झालेली आहे. आणि ही रिक्रुटमेंट डायरेक्ट रिक्रुटमेंट पद्धतीने होणार आहे, म्हणजे तुमची सरळ सेवा या पद्धत एक्झामिनेशन या ठिकाणी होईल. इथे कुठल्याही प्रकारचा इंटरव्ह्यू कंडक्ट केला जाणार नाही, एकच एक्झामिनेशन होईल. या एक्झामिनेशन मध्ये जर तुमचं मेरिट लिस्ट मध्ये तुम्ही पास झालात, तुमचं सिलेक्शन जर झालं, तर डायरेक्टली तुमचं त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल टेस्ट ही होणार आहे. ते आपण डिटेल डिस्कस करूच की प्रोसिजर काय आहे. बट इथे कुठल्याही प्रकारचा इंटरव्ह्यू नसेल. सो लक्षात घ्या, ही जी रिक्रुटमेंट आहे, या रिक्रुटमेंटमध्ये सगळ्यात अगोदर आपण बघणार आहोत ऍप्लिकेशन करण्यासाठी कोण कोण इलिजिबल असणार आहे. तर ऍप्लिकेशन करण्यासाठी ज्या ज्या विद्यार्थ्यांची बॅचलर्स ऑफ इंजिनिअरिंग म्हणजे BE किंवा बीटेक हे BE किंवा बीटेक हे गव्हर्नमेंट रेकॉग्नाइज्ड इन्स्टिट्यूशन किंवा युनिव्हर्सिटीमधनं कम्प्लीट झालेलं आहे. कोणत्या इंजिनिअरिंग ब्रांचेसमधनं? टेलिकम्युनिकेशन्स, इलेक्ट्रॉनिक्स, रेडिओ, कम्प्युटर, इलेक्ट्रिकल, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि इन्स्ट्रुमेंटेशन या 7 इंजिनिअरिंग ब्रांचेसमधनं जर तुमची इंजिनिअरिंगची डिग्री BE किंवा बीटेक ही झालेली असेल, तर तुम्ही ऍप्लिकेशन करू शकता. तुमचं MTech जरी झालेलं असेल तरी देखील तुम्ही अप्लाय करू शकता. MSc इलेक्ट्रॉनिक्स किंवा MSc कम्प्युटर सायन्स जरी झालेलं असेल तरी तुम्ही या ठिकाणी अर्ज हा करू शकता. सो तुमची ही डिग्री जर झालेली असेल तर ऍप्लिकेशन करण्यासाठी तुम्ही इलिजिबल असणार आहात. लक्षात घ्या, ऍप्लिकेशन हे 4 जून पासून सुरू झालेले आहेत. ऍप्लिकेशन करण्यासाठी शेवटची तारीख ही 3 जुलै असणार आहे. डेट जे तुमचं ऍप्लिकेशनचे डेट आहे, काय डेट अँड टाइम ऑफ स्टार्ट ऑफ ऍप्लिकेशन एडिटिंग पिरियड म्हणजे काय, एकदा ऍप्लिकेशन सबमिट केल्यानंतर जर तुम्हाला वाटलं की तुमच्या ऍप्लिकेशनमध्ये काही चुका आहे आणि त्या चुका जर तुम्हाला सुधारायच्या असतील, तर त्यासाठीची डेट ही 4 जुलै असणार आहे. एंड ऑफ ऍप्लिकेशन एडिटिंग पिरियड हा 11 जुलै असणार आहे. तुमची एक्झामिनेशन जी आहे ती टेंटेटिव्हली ऑगस्टच्या महिन्यामध्ये होणार आहे. ही टेंटेटिव्ह डेट आहे. जी काही ऑफिशियल डेट असेल ती लवकरच अनाऊन्स केली जाईल. मग आता हे ज्या पोस्ट तुम्हाला भरल्या जाणार आहेत या ठिकाणी, तर ह्या टोटल 100 वॅकन्सीज असणार आहे. टोटल 100 जागा आहेत. आणि ह्या टोटल 100 जागा आहेत ह्या BSNLच्या वेगवेगळ्या सर्कलमध्ये असणार आहे. म्हणजे काय, वेगवेगळ्या राज्यांमध्ये हे जे ऑफिसेस आहेत त्यांचे सर्कल आहेत. अंदमान निकोबार, अरुणाचल प्रदेश, आसाम या पद्धतीनं वेगवेगळे सर्कल दिलेले आहेत. आणि कोणत्या सर्कलमध्ये किती जागा अवेलेबल आहेत, कोणत्या कॅटेगरीसाठी, SC ST OBC EWS, ओपन कॅटेगरी, अनरिझर्व्ड आणि टोटल, हे किती जागा दिलेल्या आहेत, कोणत्या सर्कलमध्ये किती वॅकन्सीज अवेलेबल आहेत. जसं तुम्ही इथे बघू शकता, महाराष्ट्रासाठी जर तुम्ही बघितलं तर ओपन कॅटेगरीसाठी 16 आणि बाकीच्या कॅटेगरीसाठी इथे जागा या दिलेल्या आहेत. या जागा अवेलेबल असणार आहेत. महत्वाची गोष्ट म्हणजे इथे असं आहे की या जे सर्कल मधल्या जागा दिलेल्या आहेत ते मी तुम्हाला एक्सप्लेन करतोच, पुढे येईलच. काय की ह्या सर्कलमध्ये तुम्हाला तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर चॉईस दिली जाईल की तुम्हाला कोणत्या सर्कलमध्ये पोस्टिंग हवी आहे. तुमच्या मेरिटनुसार ते सर्कल जर अवेलेबल असेल तर ते तुम्हाला दिलं जाईल. तुम्ही हे 21चे 21 सर्कल टाकायचे आहेत वरून खालपर्यंत ऑर्डर वाईज. कारण त्या 21 सर्कलपैकी जे सर्कलचा तुमचा प्रेफरन्स जास्त असेल ते वरती टाकायचे आणि त्याच्या खाली बाकीचे सर्कल्स टाकायचे. मग जर तुमच्या मेरिटनुसार ते अवेलेबल असेल तर त्या सर्कलमध्ये तुम्हाला पोस्टिंगही दिली जाईल. त्यानंतर डिग्री ऑफ इथे PWD जे कॅन्डिडेट असतील म्हणजे पर्सन विथ डिसॅबिलिटी त्यांच्यासाठी दिलेलं रिझर्वेशन वगैरे असेल. तुमचं स्केल ऑफ पे काय असेल म्हणजे पेमेंट किती असेल, तर इथे तुम्हाला 16,400 ते 40,500 हे बेसिक पे आहे. यामध्ये HRA DRA होम अलाउन्स वगैरे रेट्स अलाउड ऍड करून तुमचं जे पेमेंट असणार आहे. 7th पे कमिशन नाही तर सेंट्रल गव्हर्नमेंटची आता 8th पे कमिशन आहे. तुम्हाला जवळपास हे पेमेंट माझ्या मते तरी 50-60 हजार रुपये महिन्याला इन हँड सॅलरी ही मिळेल. त्यानंतर महत्वाची गोष्ट काय आहे, जे मी तुम्हाला सांगितलं की 21 सर्कल आहे. या 21 सर्कल पैकी तुम्हाला जे काही सर्कल हवं असणार आहे ते सर्कल तुम्हाला भरायचं आहे.
हे बघा, प्रोव्हाइड चॉईसेस अमॉंग द 21 सर्कल आणि तुमच्या मार्क्सनुसार ते सर्कल तुम्हाला मिळणार आहे. सर्कल भरताना इथे चॉईस 1, चॉईस 2 सर्कल दिलेले, प्रेफरन्स 1, प्रेफरन्स 2 तुम्ही देऊ शकता. 21 सर्कल लक्षात घ्या, भरताना तुम्ही टोटल 21 सर्कलच भरायचे आहेत. जर तुम्ही फक्त 5 ते 6 सर्कल दिले तर तुम्ही त्या 5 ते 6 सर्कलसाठीच कन्सिडर व्हाल. आणि इन केस जर तुमच्या मेरिटनुसार तुम्हाला ते 5 ते 6 सर्कल नाही मिळाले, म्हणजे तुम्ही 21 पेक्षा कमी सर्कल दिले आणि ते तुम्हाला नाही मिळालं, तर बाकीच्या सर्कलमध्ये तुमचा नंबर लागत असूनही तुम्हाला कन्सिडर केलं जाणार नाही. म्हणून जर सिलेक्शन झाल्यानंतर ज्यावेळेस तुमची सर्कल भरण्याची वेळ येईल त्यावेळेस टोटल सर्कल्स तुम्हाला हे भरायचे आहे. त्यानंतर तुमची जरी त्या एका पर्टिक्युलर सर्कलमध्ये अपॉइंटमेंट झालेली असेल, पण काही एमर्जन्सी असेल तर तुम्हाला इंडियामध्ये जर त्यावेळेस ज्यांनी सांगितलं तिथे कुठेही तुम्हाला सर्व्हिस ही करावी लागेल. इलिजिबिलिटी तुम्हाला सांगितलं ऑलरेडी, नॅशनॅलिटी इंडियन असणं गरजेचं असणार आहे. एज्युकेशनल क्वालिफिकेशन कोण कोण इलिजिबल असणार आहे ते देखील सांगितलं. एज लिमिट काय आहे? मिनिमम एज तुमचं 20 इयर्स असायला हवं आणि मॅक्सिमम हे 30 इयर्स असायला हवं ओपन कॅटेगरीसाठी. बाकीच्या ज्या कॅटेगरी आहेत, बाकीचे जे रिझर्व्ह कॅटेगरी आहे त्यांच्यासाठी तुम्हाला रिलॅक्सेशन आहे. जसं इथे आहे अनरिझर्व्ड ओपन कॅटेगरी किंवा ईडब्ल्यूएस किंवा ओबीसी क्रिमिलियर, म्हणजे ज्यांच्याकडे नॉन क्रिमिलियरचं सर्टिफिकेट नाहीये त्या विद्यार्थ्यांना क्रिमिलियर म्हणजे ओबीसी ही ओपन कॅटेगरी म्हणूनच कन्सिडर केलं जाईल. ज्यांच्याकडे एनसीएलचं सर्टिफिकेट नाहीये असे ओबीसी कॅटेगरीचे स्टुडंट यांच्यासाठी 30 इयर्स ओबीसी सर्टिफिकेट आहे. आणि नॉन क्रिमिलियर सुद्धा ज्यांच्याकडे आहे यांच्यासाठी 33 इयर्स, एससी एसटी 35 इयर्स. त्यानंतर एक्स सर्व्हिसमॅन म्हणजे ज्यांनी गव्हर्नमेंटमध्ये कुठे जॉब केलेला असेल अशांसाठी दिलेलं आहे. त्यानंतर जे पर्सन विथ डिसॅबिलिटी आहे आणि मग त्यांच्यामध्ये कॅटेगरी वाईज दिले 40, 43, 45. बीएसएनएल मध्ये तुम्ही काम करत असाल तर 35, 38, 40 कॅटेगरी वाईज तुम्ही बघू शकता. बीएसएनएल एम्प्लॉईज आहे आणि जर तुम्ही अपंग असाल, पर्सन विथ डिसॅबिलिटी असाल तर इथे देखील तुम्हाला काय दिलेलं आहे 48, 50 रिलॅक्सेशन वगैरे हे दिलेलं आहे. लक्षात घ्या, हे इम्पॉर्टंट पॉईंट होते. ह्या बाकी गोष्टी तुम्ही रीड करू शकता. मी जे जे इम्पॉर्टंट पॉईंट आहे ते तुम्हाला सांगत आहे. त्यानंतर महत्वाची गोष्ट जी सिलेक्शन प्रोसिजर असणार आहे, इथे तुमचं सिलेक्शन हे कम्प्युटर बेस्ड टेस्टच्या माध्यमातून होणार आहे. ही कम्प्युटर बेस्ड जी टेस्ट जी असेल ती मल्टिपल ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन असेल, म्हणजे इथे तुमचे एमसीक्यूज असणार आहे. मग या पेपरचा पॅटर्न कसा असेल तर हे मी तुम्हाला एक्सप्लेन करतो की पेपर पॅटर्न कसा असणार आहे. पुढच्या पेजेसवरती तो दिलेला आहे. तो पेपर पॅटर्न मी अगोदर तुम्हाला एक्सप्लेन करतो. जस्ट मिनिट. हा इथे दिलेला आहे तुमचा पेपर पॅटर्न. काय असेल पेपर पॅटर्न? पेपर पॅटर्न बघा, तुम्हाला इथे टोटल 480 मार्क्स असतील आणि 120 प्रश्न असतील. याला 3 कॅटेगरीमध्ये डिवाइड केलेलं आहे. इंजिनिअरिंग स्ट्रीम सेक्शन 1 इथे 50 क्वेश्चन असतील 200 मार्क्ससाठी, म्हणजे एक क्वेश्चन हा तुमचा 4 मार्क्ससाठी आहे. इंजिनिअरिंग स्ट्रीम सेक्शन 2 इथेही तुमचे 50 प्रश्न असतील 4 मार्क्ससाठी, त्यालाही तुमचे 200 मार्क्स होतात. त्यानंतर जनरल ॲबिलिटी टेस्ट सेक्शन जो आहे हा 20 क्वेश्चन्स असतील तुमचे 4 मार्क्ससाठी, म्हणजे 80 मार्क्स तुमचे होतात. अशा पद्धतीनं टोटल 120 प्रश्न हे 480 मार्क्ससाठी विचारले जातील. 3 तासांचा टाइम तुम्हाला दिला जाईल. मग हे इंजिनिअरिंग सेक्शन 1, इंजिनिअरिंग सेक्शन 2 आणि जनरल ॲबिलिटी 3 यांचा सिलेबस काय आहे तो अगोदर सांगतो. बट त्याच्या अगोदर एक गोष्ट लक्षात घ्या, इथे तुम्हाला हे जे सेक्शन आहे या सेक्शनचे मार्क्स अटेम्प्ट करताना एका क्वेश्चनसाठी 4 मार्क आहे आणि निगेटिव्ह मार्किंग देखील आहे. एका चुकीच्या उत्तरासाठी 1 गुण वजा देखील केला जाईल, ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर महत्वाची गोष्ट ही आहे की तुम्हाला इथे सेक्शन वाईज कट ऑफ देखील पास करणं गरजेचं आहे. म्हणजे काय? मिनिमम क्वालिफाईंग मार्क्स इन इच सेक्शन विल बी 40%. म्हणजे तुम्हाला ह्या सेक्शनमध्ये 40% मार्क्स पाडणं गरजेचं आहे. या सेकंड सेक्शनमध्ये देखील 40% मार्क्स पाडणं गरजेचं आहे आणि या सेक्शनमध्ये देखील 40% मार्क्स पाडणं गरजेचं आहे. इथे 200 मार्क्सचा पेपर आहे, म्हणजे तुम्हाला पहिल्या सेक्शनमध्ये 80 पडले पाहिजे, दुसऱ्यामध्ये 80 पडले पाहिजे आणि तिसऱ्या सेक्शनमध्ये देखील 80 मार्कचा पेपर आहे, तर तुम्हाला जवळपास 80 मार्क, 8 चोक 32, 32 मार्क्स हे मिळाले पाहिजे. हे काय आहे? सेक्शन वाईज क्वालिफिकेशन आहे. याचा मिनिंग काय होतो? इन केस तुमचं मेरिट जे आहे ते मेरिट तुम्ही तिघं सेक्शन मिळून क्वालिफाय करताय, बट एखाद्या सेक्शनमध्ये तुम्हाला त्या सेक्शनचा पर्टिक्युलर क्रायटेरिया जो आहे 40%, तर हा तुम्ही क्वालिफाय करत नाहीये तर तुमचे मार्क्स काउंट होणार नाही. म्हणून तुम्हाला सेक्शन वाईज कट ऑफ हा क्लिअर करावाच लागेल. आणि जो तुमचा टोटल कट ऑफ आहे, म्हणजे तिघं सेक्शन मिळून एकत्रचा जो कट ऑफ आहे तो 50% आहे. म्हणजे टोटल पैकी तो ज्यावेळेस तिघं सेक्शनचे जे एकत्र मार्क केले जातील तर त्यासाठी 50%च्या वरती तुम्ही पाहिजे. ते तर मेरिटवरती डिपेंड करेल. बट जर इन केस असं झालं की तुमचं मेरिटमध्ये टोटल मार्क्स काउंट होत आहे, मेरिटमध्ये तुमचं सिलेक्शन होत आहे, तुम्ही त्याच्या वरती आहात, पण एखाद्या सेक्शनमध्ये जर तुम्हाला 40% पेक्षा कमी मार्क्स आहेत तर तुम्ही त्या ठिकाणी काउंट केले जाणार नाही. ही महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची. बाकी रिझर्व्ह कॅटेगरीसाठी की सेक्शनसाठी 35% रिलॅक्सेशन दिलेलं आहे आणि ओव्हरऑलसाठी 45% रिलॅक्सेशन दिलेलं आहे. आता तुम्हाला जे काही
सिलेबस आहे, हा सिलेबस या पीडीएफ मध्ये मिळून जाईल. पीडीएफची लिंक आपल्या टेलिग्राम चॅनलवर ही पीडीएफ शेअर केली आहे. टेलिग्रामची लिंक तुम्हाला युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल. तिथे जाऊन तुम्ही ही पीडीएफ आणि हा सिलेबस डाउनलोड करू शकता. सिलेबस काय आहे मग मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 3 सेक्शन आहे. इंजिनिअरिंग सेक्शन 1, इंजिनिअरिंग सेक्शन 2 आणि इंजिनिअरिंग सेक्शन 3. सेक्शन 1 चा जो सिलेबस आहे यामध्ये मटेरियल अँड कंपोनंट्स, फिजिकल इलेक्ट्रॉनिक अँड इलेक्ट्रॉन डिव्हाइस अँड आयसीज, नेटवर्क थेरी, इलेक्ट्रोमॅग्नेटिक थेरी हे जे सब्जेक्ट्स आहेत ते सब्जेक्ट असणार आहे. त्यानंतर आहे इलेक्ट्रॉनिक मेजरमेंट अँड इन्स्ट्रुमेंटेशन, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स. त्यानंतर सेक्शन 2 जो आहे यामध्ये तुम्हाला अॅनालॉग इलेक्ट्रॉनिक्स, डिजिटल इलेक्ट्रॉनिक, कंट्रोल सिस्टम, कम्युनिकेशन सिस्टम, मायक्रोवेव्ह इंजिनिअरिंग, त्यानंतर तुमचं कम्प्युटर इंजिनिअरिंग, मायक्रो प्रोसेसर हे सब्जेक्ट असणार आहे. जो जनरल ॲबिलिटीचा सेक्शन आहे इथे त्यांनी बघा काय मेन्शन केलंय, कॅन्डिडेट्स कॉम्प्रहेन्शन अँड अंडरस्टँडिंग ऑफ जनरल इंग्लिश, म्हणजे तुमचे इंग्लिश लँग्वेजचं नॉलेज हे चेक केलं जाईल थ्रू सिम्पल एक्सरसाइजेस. काही क्वेश्चन्स त्यासाठी दिले जातील. त्यानंतर क्वेश्चन ऑन नॉलेज ऑफ करंट इव्हेंट्स, म्हणजे करंट अफेअर्स वरती क्वेश्चन असतील. एव्हरीडे ऑब्झर्वेशन अँड एक्सपिरियन्स आणि सायंटिफिक अस्पेक्ट त्याच्यावाले विचारले जातील. त्यानंतर अल्सो काय असणार आहे, ऑन इव्हेंट्स अँड डेव्हलपमेंट इन टेलिकम्युनिकेशन, टेलिकम्युनिकेशन क्षेत्रामधले जे करंट इव्हेंट्स आहेत त्यावरती क्वेश्चन्स असतील. हिस्ट्री ऑफ इंडियावरती क्वेश्चन असतील, जॉग्राफीवरती क्वेश्चन असतील. हे अशा नेचरचे असतील विच कॅन बी आन्सर्ड विदाउट स्पेशल स्टडी बाय अन एज्युकेटेड पर्सन. एखादा एज्युकेटेड पर्सन आहे जो डे टू डे लाईफमध्ये अपडेट असतो, असा व्यक्ती या क्वेश्चनचे आन्सर जे आहेत या क्वेश्चनचे आन्सर्स तो विदाउट स्टडी पण देऊ शकतो. अशी जनरल ॲबिलिटी टेस्ट ही असणार आहे. हे तर तुम्हाला दाखवलं मी की जनरल ॲबिलिटी टेस्ट जी आहे ही जनरल ॲबिलिटी टेस्ट किती मार्क्सची असणार आहे तुम्हाला दिलंय, 20 क्वेश्चन 80 मार्कची असणार आहे. हे होतं तुमचं एक्झामिनेशन स्कीम बद्दल. त्यानंतर एकदा तुमचं सिलेक्शन झालं की तुम्हाला काय दिलं जाईल, ट्रेनिंग दिलं जाईल. बट सिलेक्शन झाल्यानंतर तुमच्याकडनं 6 लाख रुपयांचा बॉन्ड लिहून घेतला जाईल 5 वर्षांसाठी, म्हणजे मिनिमम 5 वर्ष तुम्ही तिथे सर्व्हिस केली पाहिजे. आणि जर तुम्ही ते ब्रेक करत असाल तर तुम्हाला 6 लाख रुपये कंपनीला द्यावे लागतील. अशा पद्धतीचा बॉन्ड तुमच्याकडनं घेतला जाईल. प्रोबेशन पिरियड हा 2 इयर्सचा असेल. त्याच्या अगोदर तुम्हाला ट्रेनिंग दिलं जाईल. हे जे ट्रेनिंग असेल हे 3 फेज मधलं आहे. जेटीओ फेज 1 ट्रेनिंग 10 वीक्सचं, फील्ड ट्रेनिंग 4 वीक्सचं आणि जेटीओ फेज 2 ट्रेनिंग 6 वीक्सचं. ट्रेनिंगमध्ये देखील तुम्हाला ट्रेनिंग कंप्लीट झाल्यानंतर एक एक्झामिनेशन द्यायची, ज्याला प्री अपॉइंटमेंट ट्रेनिंग टेस्ट असं म्हणतात. ही टेस्ट तुम्ही फर्स्ट अटेम्प्टमध्ये जर क्लिअर केली नाही तर तुम्हाला अजून एक चान्स दिला जाईल. बट तुम्ही सेकंड अटेम्प्टमध्येही ही प्री अपॉइंटमेंट म्हणजे ट्रेनिंग झाल्यानंतर जी छोटीशी एक्झामिनेशन होईल ती सोपी असते. ही एक्झामिनेशन जर सेकंड अटेम्प्टमध्येही क्लिअर नाही झाली तर मात्र तुमचं सिलेक्शन होणार नाही. ही महत्वाची गोष्ट आहे. त्यानंतर सिनियरिटी वगैरे या नंतरच्या गोष्टी आहेत. मी जवळपास इथे तुम्हाला इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स कोणकोणत्या गोष्टी फॉर्म भरताना गरजेच्या असणार आहेत त्या दिलेल्या आहेत. या गोष्टी महत्वाच्या आहेत. ह्या गोष्टी तुम्ही फॉर्म भरण्याच्या अगोदर एवढे सगळे डॉक्युमेंट्स रेडी ठेवायचे. पीडीएफ तुम्हाला लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल. त्यानंतर काही जनरल इन्स्ट्रक्शन्स आहेत, त्या जनरल इन्स्ट्रक्शन्स रीड करून घ्या. या सर्व गोष्टी मी तुम्हाला डिस्कस करून दिलेल्या आहे. सिलेबस असेल, एक्झामिनेशन सेंटर कोणते आहे हे सेंटर्स दिलेले आहेत, त्यापैकी एक सेंटर तुम्ही चॉईस करायचं आहे. सो बीएसएनएल मध्ये ज्युनियर टेलिकॉम ऑफिसर या पदांसाठीची रिक्रुटमेंट प्रसिद्ध झालेली आहे. एलिजिबिलिटी काय असते, पेपर पॅटर्न कसा असतो, ट्रेनिंग कशा पद्धतीने केली जाते आणि सिलेबस काय आहे, या गोष्टी मी डिटेलमध्ये डिस्कशन केल्या आहे. फॉर्म फिल करण्यासाठीची लिंक जी आहे ती देखील तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल. आणि ही जी पीडीएफ आहे ज्याच्यामध्ये सिलेबस दिलेला आहे याची लिंक देखील तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल. ऍक्च्युली ती टेलिग्राम चॅनलवर शेअर केलेली आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि अशाच रिक्रुटमेंटच्या डिटेल्स बद्दल, कशा पद्धतीने अभ्यास करायचा याबद्दल माहिती हवी असेल तर आपल्या युट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करून ठेवा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. थँक्यू सो मच.